वारे वेगाने वाहत आहेत चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवरून. परंतु या ग्राउंडचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, वारे बऱ्याचदा वेगाने वाहत असतात परंतु ते खूप वरून जात असतात आणि मैदानामध्ये वाऱ्याचा जास्त प्रभाव आपल्याला जाणवत नाही, कारण आजूबाजूला भरपूर बिल्डिंग्स आहेत. हे जे ध्वज लावलेले आहेत ते चॅलेंज क्रिकेट ग्राउंडचा जो सर्वात उंच हिस्सा आहे त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळेच तेथे जास्त आपल्याला हवा पाहायला मिळत आहे, अनुभवायला मिळत आहे. परंतु मैदानामध्ये सध्या मी उभा आहे आणि मैदानामध्ये मला फारशी हवा जाणवत नाहीये. अगड़ी राजा माहौल स्पोर्ट्स आपको अपनी फील्डिंग सजाना है. सो बैक टू क्रिकेट नाउ. Remind you, Agri Raja Mahul won the toss and they elected field first. Invite Veer Tanaji Dapode bat first. Pritesh Patil, Harshad Chaudhary, Dinesh, Rajan. These are the players. बरेचसे संघ आज पहिल्यांदाच महापौर चषकामध्ये खेळणार आहेत, विशेषतः ग्रामीण क्रिकेटमधील संघ. तर त्यांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, सामना सुरू होण्यापूर्वी तुमचा 12वा प्रतिनिधी प्रियांशी स्टुडिओमध्ये अर्थात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे. पहिला चेंडू टाकण्यापूर्वी दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेच पाहिजेत. ज्या संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल त्या संघाला पेनलाइज देखील करण्यात येईल. मैदानाच्या पश्चिमेला तुम्ही पाहत आहात, पूर्वेला प्रियांशी स्टुडिओ. तर आजचा हा पहिला सामना आहे, ग्रामीण क्रिकेटचा थरार पहिल्या मॅच मध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आगरी राजा माहुल वर्सेस वीर तानाजी दापोडे. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आहे आगरी राजा माहुल टीमच्या कॅप्टन कल्पेश वैतीने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बाहेरचे जे संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये परिस्थितीशी निश्चितच त्यांना जुळवून घ्यावं लागणार आहे. आजचे पहिले 4 सामने ग्रामीण क्रिकेटचे असणार आहेत. यानंतरचा सामना असेल एकविरा माणकोली विरुद्ध घणसोली 11. आजची तिसरी मॅच पिंपळा स्पोर्ट्स पिंपळास विरुद्ध सोनादेवी टेमघर. त्यानंतर वडवली बी आणि स्वराज दहिसर या 2 संघादरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजचा 5वा सामना भिवंडी ओपनचा असणार आहे, बिग मॅच बालाजी स्पोर्ट्स वर्सेस धनेश 11 कुकसे. आजचा 6वा सामना भिवंडी सिटी इमर्जिंग क्रिकेट ज्युनियर क्रिकेट म्हणून ज्या क्रिकेटला आपण संबोधतो त्या कॅटेगरीमधील असणार आहे, अर्जुन स्पोर्ट्स विरुद्ध अमान स्पोर्ट्स. आजचा 7वा सामना आजच्या पहिल्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आजच्या दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ. त्यानंतर 8व्या मॅच मध्ये आजच्या तिसऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आजच्या 4थ्या सामन्यातील विजेता संघ असा असणार आहे. आणि आजची शेवटची मॅच भिवंडी ओपन मधून असेल, SP संगमपाडा विरुद्ध मॅगी 11. So this is the order of play. Yes, good morning and welcome all of you. You are watching Mayor Cup 2021. Remind you, Agri Raja Mahul won the toss and they elected field first. Welcome all of you from Legend of Bhiwandi Vilasar and Challenge Sport and Challenge Organizing Committee. To openers, Veer Tanaji Dapode sending your openers. वीर तानाजी दापोडे संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवून द्यायची आहे. लक्षात घ्या, ह्या ज्या सूचना आम्ही आजच्या पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला देत आहोत त्या वारंवार आम्ही सूचना देणार नाही आहोत. वेळेचं बंधन आहे, योग्य वेळेवर तुम्ही तुमची सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. एक चांगला टॉस जिंकलाय या सामन्यामध्ये मला असं वाटतंय. कल्पेश वैती यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतलेला आहे, कारण इथल्या परिस्थितीबद्दल फारशी त्यांना माहिती नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही टॉस जिंकलाय तर फिल्डिंग करणं केव्हाही सोयीस्कर असतं असं म्हणतात. बिल्कुल अजयकृत अगर देखा जाए तो
बाहर की टीम क्या और यहाँ की टीम क्या, क्योंकि लाइट बॉल से टूर्नामेंट खेला जा रहा है तो रणनीति बनाने में कहीं ना कहीं समय लग जाएगा. अगदी बरोबर. वेळ वेळ लागणार आहे, परंतु जास्त वेळ देखील तुमच्याकडे नसणार आहे. 5-5 षटकांचे सामने आहेत. खूप लवकर तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागणार आहे. आणि एक्सक्यूज तुम्ही देऊ शकत नाहीत की लाईट वेट बॉल आहे त्यामुळे तुम्हाला जमलं नाही. तुम्हाला पूर्णपणे तुमचे स्किल्स पणाला लावावे लागतील. To openers on the ground, Veer Tanaji Dapode losing a toss, batting first here. Welcome all of you. Today's the first ball in Mayor Cup 2021. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीत गोलंदाज कल्पेश माहुलकर. Kalpesh opened the bowling attack from Asha Patil northeast end. Facing him, Rajan Patil. I think Veer Tanaji changed their strategy, sending Rajan Patil for some quick runs with one of the complete technique batsmen, Dinesh Patil. राजन पाटीलला बऱ्याचदा आपण मधल्या फळीमध्ये खेळताना पाहिलेला आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये सलामीला आलेला आहे राजन पाटील. दिनेश पाटील निश्चितच एक नियमित सलामीचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलेलं आहे. खूप चांगलं टेक्निक त्याच्याकडे आहे. There is a calculated 25 minutes for 5 overs. Kalpesh goes past us. Goes to Rajan, this time short arm pull control stroke indeed. Straight to mid wicket, but with the stroke, Rajan Patil of the mark with single and Veer Tanaji Dapode one without loss. चांगल्या बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज कल्पेश माहुलकरनं. गुडलेन स्पॉटवर पडलेला बॉल होता. आडव्या बॅटनं फटका खेळण्यात आला. मिडल करू शकला नाही फलंदाज. मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे आणि पहिली धाव ही फारच महत्वाची असते कुठल्याही बॅट्समनसाठी. Kalpesh goes past us. Goes to Dinesh, this time put away in the air. But first bounce to deep backward square leg and enough time batsman gets one. So both batsmen off the mark with single and Veer Tanaji Dapode two without loss. अटॅकिंग माइंडसेट दोन्ही सलामीवीरांचा दिसून आलाय पहिल्या बॉलवर. This time it's over the infield, terrific shot. Couple of bounces, well cut off inside the boundary line. And enough time batsman gets two. This is a typical stroke played because mid-off is inside the ring. एक चांगला फटका, कारण मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता आणि गोलंदाजाकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये असताना त्याने ओव्हर पिच बॉल टाकलाय. त्याचा फायदा चांगल्या प्रकारे उचलला राजन पाटीलने. This time it's in the air, could be caught, man under it. Yes, yes, it's dropped. Drop a simple chance there. Rajan Patil gets life. 2 more to total now and he scored bouncing to 6 without loss. सहज साधा सरळ झेल होता. मनीषचा प्रयत्न चांगला होता. पाठीमागे जाऊन त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑनला जो प्रशांत आहे त्याने देखील प्रयत्न केला होता आणि मला वाटतं त्याचा थोडासा धक्का लागला आणि त्यामुळेच मनीषच्या हातातून झेल निसटलाय. Kalpesh. This time try to turning with the corner. We wait for umpire signal, leg by signal from umpire. 1-2 total now. He score moves up to 7 without loss. Veer Tanaji Dapode losing a toss, batting first here. काल या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सिद्दीक बाबे आणि कालचे जे 5 सामने आपण अनुभवले ते सर्व अंडर फ्लडलाइट्स खेळवण्यात आले. मात्र आज दिवसा सामन्यांना सुरुवात झालेली आहे आणि आज थोडा जास्त स्कोर देखील पाहायला मिळू शकतो. This time played with the short back leaf to deep mid on. Good looking push, gentle push from Dinesh. 1-2 total now and that
marks end of the first over. I think not a bad total, not a good total. 8 without loss, Bir Tanaji Dapode. एक समाधानकारक सुरुवात मी म्हणेन वीर तानाजी दापोडे टीमसाठी. एक तर टॉस त्यांनी गमावलाय, फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 8 धावा निश्चितच चांगलीच सुरुवात आहे त्यांची. एकही गडी गमावलेला नाही, ही जमेची बाजू असणार आहे. दोन्ही सलामीवीर चांगल्या पद्धतीने खेळताना दिसत आहेत. 5 धावा राजन पाटीलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. दिनेशनं फक्त 2 चेंडूंचा सामना केलाय, 2 सिंगल्स त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. अगला मुकाबला एकवीरा मानकुली और घनसोली की जगह मेरे ख्याल से सोनार पाड़ा आज खेलेंगी. दोनों टीमों के कैप्टन को तैयार रहना है. एक ओवर 8 रन बिना किसी विकेट के. राजन पाटिल इस वक्त खेल रहे हैं 5 रन बनाकर और दिनेश पाटिल ने 2 रन बनाए. इस मर्तबा क्रीज में पीछे गए, पुल करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी थी, डीप स्क्वायर लेग पे पहुंची, 1 रन. गेंदबाजी में महेश मांडवकर को बुलाया गया है. माहौल एक बहुत बड़ा नाम पकड़ा जाता है ग्रामीण क्रिकेट में. इस मर्तबा स्विंग कर दिया, फील्डर डीप में मौजूद और आउट हो गए राजन. सीधा काउ कॉर्नर पे खड़े खिलाड़ी के पास. पहिल्या विकेटचं बदल झालंय. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. उंची थोडी जास्त फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि खूप चांगला झेल अगदी सीमारेषे लगत उभा होता मनीष माहुलकर. कुठली चूक केली नाही. याआधी त्याच्याच हातातून एक झेल निसटला होता. चांगला फिल्डर आहे, परंतु चांगल्या फिल्डरकडून देखील कधी कधी चुका घडत असतात. यावेळेस कुठलीही चूक केली नाही आणि पहिलं यश आपल्या टीमला मिळवून दिलेलं आहे गोलंदाज महेश मांडवकरनं. धावसंख्या 1 बाद 9 धावा. महेश मांडवकर अपनी टीम के लिए पहली सफलता. हालांकि राजन ने कोशिश की थी गेंद को बाहर फेंकने की. पहला झटका लगता हुआ वीर तानाजी दापोडे को. अब नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं प्रीतेश पाटिल. यंग खिलाड़ी हैं लेकिन बहुत ही टैलेंटेड बैट्समैन है. इस सीजन में अच्छे टच में है. बॉल, क्या गेंद थी, बेल्स को ट्रिप करती हुई निकल गई. अप्रतिम गोलंदाजी. मागची विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की हा एक चांगला बॉल त्याने डिलिव्हर केला. बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय. रितेशनं लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी उजव्या इंचच्या रोखाने टाकलेला चेंडू होता. स्लाइटली फुलर लेन, यू मिस आय हिट. बिल्कुल, बहुत ही खूबसूरत गेंद थी और बहुत बड़ी विकेट हासिल की. हमारे डीजे मैन सामने के जो मॉनिटर है उसकी आवाज को और आपको कम करना है और हमारे पीछे भी जो मॉनिटर है उसकी भी आवाज को थोड़ा कम करना है. जूमिंग हो रहा है. हैट्रिक पे आ गए हैं. अभी तक किसी भी इट्स ओके किसी भी गेंदबाज ने हैट्रिक नहीं लिया है महापौर चषक 2021 में. क्या गेंदबाजी कर रहे हैं महेश. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं राकेश पाटिल. फील्ड की जमावट, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट. ओ बढ़िया गेंद, लीविंग एज. डायरेक्ट थ्रो भी लगा था लेकिन अपनी क्रीज में पहुंच गए बैट्समैन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पे पहुंचा. बहुत ही घटनापूर्ण ओवर चलता हुआ. एक सक्सेसफुल षटक आतापर्यंत महेश मांडवकरच्या माध्यमातून. खूप छान गोलंदाजी केली. 2 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत आणि 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. हॅट्रिक बॉल, आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. थोडासा बचावात्मक पद्धतीनं फटका खेळण्यात आला होता राकेश पाटीलच्या माध्यमातून. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल करू शकला नाही फलंदाज दिनेश. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला. फक्त 1 धाव मिळते. बहुत जबरदस्त गेंदबाजी हम देख रहे हैं. 2 विकेटें चटकाई है, 3 रन दिए.
महेश ने। आज सुबह में धीमे हवाएं बहती हुई क्रीज में पीछे खेल रहे थे, टर्न कर दिया ऑन साइड में, डीप वाइड मिड ऑन पर 1 रन, 12 पे पहुंचा है स्कोर। वीर तानाजी दापोटे का 2 ओव्हर की समाप्ती के बाद क्या कहेंगे अजय? खूपच छान गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा असं वाटत होतं की चांगली सुरुवात केली. सलामीवीरांनी एकही गडी बाद झाला नव्हता. मात्र दुसऱ्या षटकामध्ये महेशनं अप्रतिम मारा केला. हात उघडण्याची अजिबात संधी दिली नाही फलंदाजांना. राजननं षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा तो प्रयत्न यशस्वी ठरताना दिसला. आणि त्यानंतर प्रितेश पाटीलची विकेट फार महत्त्वाची होती, कारण चांगला इन्फॉर्म फलंदाज प्रितेश शून्यावर बाद झालाय. तर थोडंसं वर्चस्व सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. आगरी राजा माहुल संघाचं थोडासा बॅकफुटला आहे वीर तानाजी दापोडे संघ. धावसंख्या 2 बाद 12. गेंदबाजी में बुलाया गया है अब मनीष माहुलकर को। माहुल गांव को ही बिलोंग करते हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट फुल पे लिया, ड्राइव किया, स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन बनाए, डीप कवर में जाकर गेंद को उठाया है। 2 रन पूरे किए बैट्समैन राकेश पाटिल ने। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है। एक चांगला फटका. या फटक्यानंतर निश्चितच आत्मविश्वास वाढेल राकेश पाटीलचा. 3 चेंडूंचा सामना केलाय, 4 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. आणि क्रिकेट रसिकांना कुठेतरी प्रतीक्षा असणार आहे पहिल्या चौकार किंवा षटकाराची. मनीष माहुलकर इस मर्तबा हाउ इज डैट अपील जरूर हुई थी, लेकिन जोखिम बड़ा रन पूरा किया। लेग बाई इंपैक्ट कहीं ना कहीं स्टंप्स के बाहर था। आइए देखते हैं किस तरह से उस अपील को नकारा था अंपायर ने। हा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. निश्चितच फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर आला होता. एक चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून. अच्छा निर्णय अंपायर का। तेज गेंद इस मर्तबा अपने फॉलो थ्रू में चूक करते हुए 1 रन पूरा किया बैट्समैन ने। आप देख रहे हैं हिंदुस्तान का A1 क्रिकेट महापौर चषक 2021 का पहला मुकाबला। अगली दोनों टीमों को तैयार रहना है। एकवीरा मानकुली स्पोर्ट और उनके साथ जो टीम खेलेंगी, इस मर्तबा कट करने की कोशिश, पिछले पांव पे जाके बल्ले के करीब से बैट्समैन के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई गेंद पहुंची। फलंदाजाचं फुटवर्क पाहून गोलंदाजी केली जात आहे. फलंदाज अगोदरच उजव्या यष्टीच्या बाहेर सफल होतोय आणि त्यामुळे जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. इस मर्तबा ऑफिस टोस खेलना चाहते थे, पैरों के सामने बल्ले के अंदर लगी थी, टाइमिंग उतनी अच्छी नहीं, 1 रन बनता हुआ स्कोर में। आज कहीं मुकाबले ग्रामीण के ज्यादा है और सिटी के भिवंडी ओपन सिटी के भी 2 मुकाबले हैं, जिसमें सबसे बड़ा मुकाबला बालाजी बनाम धनेश। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मर्तबा ऑन दी आप खेला है वी की शक्ल में, 1 रन। राजन ने कोशिश की थी, वो आउट हुए बड़े शॉट में। प्रीतेश ने आज निराश किया और रन अभी तक जो बॉलिंग हुई है अजय गरत, वो बहुत ही कसी हुई है। 3 ओवर की समाप्ति पे केवल 18 रन आए और विकेटों को हम देखें तो 2 विकेट गिरे। क्या होगा डेथ ओवर में स्कोर, जबकि अगली 2 टीमों को टॉस के लिए पहुंचना है, ये आपको बताएंगे अजय गरत। खूपच छान गोलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये. शिस्तबद्ध मारा पाहायला मिळालेला आहे. एकही वाईट किंवा नो चेंडू गोलंदाजांनी हाताळलेला नाही. नवीन षटकाला सुरुवात करतोय महेश. खोलवा टप्प्याचा बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलाय बॅट्समनला. मोठे फटके खेळावे लागतील चांगला स्कोर जर उभारायचा असेल वीर तानाजी दापोडे टीमला, तर निश्चितच चौकार षटकारांची उधळण करावी लागणार आहे. ऑलमोस्ट यॉर्कर लेन चेंडू होता. पुन्हा एकदा महेश. चेंज ऑफ पेस, यावेळेस ऑन साईडला तडकवलाय बॉल. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोकादायक प्रयत्न, आणि येथे विकेट आपली फेकत असताना फलंदाज, पाहायचं कुठला फलंदाज बाद झालाय. आणि पंच दर्शवतायत त्या ठिकाणी की दिनेश बाद झालाय. यस, माहुल गांव के जो खिलाड़ी अग्री राजा, आपको अंपायर को इंस्ट्रक्शन नहीं देना है। बहुत ही प्रोफेशनल अंपायर है, आईपीएल किए हुए हैं, एमसीए के अंपायर है। प्लीज, कौन बैट्समैन आउट है ये अंपायर तय करेंगे।
मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अमर महत्तो. खरं तर दुसरी धाव उपलब्ध नव्हती त्या ठिकाणी, परंतु चौकार षटकार येत नाहीत, त्यामुळेच फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये स्वतःची विकेट गमावली आहे दिनेशनं. राकेश अजूनही खेळपट्टीवर आहे. दिनेश खरं तर चांगली बॅटिंग करत होता, 7 धावांचं योगदान दिलं, परंतु त्याच्या बॅटमधून देखील कुठलाही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही. आतापर्यंत एकही चौकार षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाही. नवीन बॅट्समन हर्षद चौधरी, वास्टली एक्सपिरियन्स, खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे वीर तानाजी दापोडे टीमचा. आल्या आल्या स्विंग केला चेंडू ऑन साइडला गॅप मधून सुरेख फटका, बॉल ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला चौकार. Great stroke played by Arshad Chaudhary. Tucking away in front of his legs, one bounce, cross the fence for 4. Delightful shot, man in form. Walked away on the onside. Nicely pick and find the gap very well. धावसंख्या 23 झाली आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न अपील होत आहे आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. I think Veer Tanaji Dapode in deep trouble now because not enough total they made, because in sunlight match, not a floodlight match. Look at that. Nice decision from umpire. Arshad tried to play with the fold of his foot and tried to play through the legs, tried to sweep in front of middle stump. No hesitation for umpire and departure of Arshad Chaudhary's wicket. पूर्ण लांबीचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, आणि त्याला स्वीप लगावण्याचा प्रयत्न केला, लाईन मिस केली. इट वॉज टू फुल टू स्वीप. एक चौकार जोडला होता, चौकारानं खातं उघडलं होतं हर्षदनं, आणि असं वाटलं होतं की एक चांगली इनिंग्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे गोलंदाज महेश मांडवकरच्या माध्यमातून. महेशला मिळणारं हे तिसरं यश. पहिल्या ओव्हरमध्ये देखील सुंदर गोलंदाजी केली होती, 4 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. खूप एक्सप्रेस गोलंदाजी करत नाहीये, मात्र जेवढा त्याच्याकडे वेग आहे, त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या ओळखून त्याने गोलंदाजी केलेली आहे. ही खेळपट्टी जी आहे तिचं स्वरूप देखील खूप चांगल्या प्रकारे खूप लवकर समजून घेतलंय महेशनं, आणि त्यामुळेच तो यशस्वी ठरताना दिसतोय. धावसंख्या 4 बाद 23. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 इज सचिन पाटील. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. मोठे फटके निश्चितच गरजेचे झालेले आहेत, आणि तोच प्रयत्न लॉफ्ट केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंग ऑनला, चांगला झेल, आणि फलंदाज फेल. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. एकवीरा मालकोली, और हमारे पास जो लिस्ट है उसमें घनसोली टीम लिखी गई है. एकवीरा मानकोली के कैप्टन अपनी पूरी टीम को लेकर हमारे वीआईपी शामियाने के नीचे आना है. ये देखिए, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ चैलेंज के 2 ऐसे क्षेत्र है जहां 9 बैट्समैन आउट होते, एक बैट्समैन सिक्सर लगा के जश्न मनाता है. 4 फलंदाज तब्बल आतापर्यंत बाद केलेले आहेत महेशनं. काय अफलातून गोलंदाजी करतोय. 5 त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. शेवटचा चेंडू आहे महेशच्या स्पेल मधील. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा अपील विकेट किपरच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. अप्रतिम षटक आणि अप्रतिम स्पेलची समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 5 बाद 23. थर्डमॅनच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन राकेशनं. सध्या खेळपट्टीवर राकेश आणि कुमार ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त 23 धावा धावफलकावर. बॅटिंग कार्ड राजन आणि दिनेश आले होते सलामीला. राजनने 5 धावांचं योगदान दिलं, दिनेशने 7 धावा जोडल्या. प्रितेशला खातं उघडता आलं नाही. पहिल्याच बॉलवर त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला महेशनं. कुठल्याही फलंदाजाला जास्त धावा जोडता आलेल्या नाहीत. पूर्णपणे वर्चस्व पहिल्या 4 षटकांच्या खेळामध्ये माहुल संघाच्या गोलंदाजांचं. शेवटचं षटक घेऊन हेमंत. टप्प्याचा बॉल हुक करायचा होता, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. निश्चितच त्याने काही धावा वाचवलेल्या आहेत. स्वतःला अक्षरशः झोकून दिला आपल्या डावीकडे, आणि हा चौकार त्याने सेव्ह केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लेग बायच्या रूपात ही धाव आली आहे. खूपच सुरेख बॉल होता. असं वाटतंय की फलंदाजाच्या चेहऱ्यावर बॉल लागलाय.
इट वॉज अ नास्टी डिलिव्हरी. पुन्हा एकदा शॉर्ट रायझिंग बॉल, यावेळेस मात्र चांगला फटका हुक केलाय, खूपच फाईन बॉल ट्रॅव्हल होतोय, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. खऱ्या अर्थानं गरज आहे चौकार षटकारांची वीर तानाजी दापोडे संघाला. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 28. वारंवार आखो टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. छोट्या चणीचा गोलंदाज आहे हेमंत, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं बॅक ऑफ लेंथ चेंडू टाकतोय आणि चेंडूला उसळी प्राप्त करतोय, निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. फलंदाजांना आश्चर्याचा एक प्रकारे त्यांनी धक्काच दिलेला आहे. ज्या पद्धतीने त्याचे बॉल उसळत आहेत. खरं तर या खेळपट्टीमध्ये फारसा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळालेला नाही, मात्र हेमंत चांगली गोलंदाजी करतोय. ओ एज लागली होती, झेल ड्रॉप, परंतु धावचीची संधी आणि ती संधी देखील गमावली गेली आहे. एकाच चेंडूवर 2 वेळा जीवनदान फलंदाजाला मिळालेला आहे. विकेट किपरच्या हातातून झेल निसटला, त्यानंतर गोलंदाजाला देखील संधी होती धावचित करण्याची. उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला होता. इट वॉज अ जेन्युइन एज. आणि पहा विकेट किपर नंतर गोलंदाजाने देखील चूक केली आहे. यावेळेस आखो टप्प्याचा बॉल फुल, व्हॉट अ ग्रेट शॉट, फुल अँड सक्सेसफुल षटकार. शेवटचं षटक आहे. यावेळेस स्वतःला लाईनअप केलं होतं आखो टप्प्याच्या बॉलसाठी. जणू काही प्रतीक्षा करत होता फलंदाज आखो टप्प्याच्या बॉलची. आणि अशाच प्रकारची गोलंदाजी जास्तीत जास्त करण्यात आलेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. त्याचा फायदा आता मात्र मिळतोय फलंदाजाला. हा बॉल चांगला आहे, चेंज ऑफ लेंथ. यादीचा बॉल आखो टप्प्याचा होता, मात्र हा बॉल थोडासा पुढे ठेवण्यात आला. वेग चांगला आहे या गोलंदाजाकडे आणि त्या वेगातच बीट केलंय. ऑन साईडला लॉक करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 5 बाद 35. आजच्या दिवसातील हा पहिला सामना तुम्ही पाहतात. महापौर चषक 2021. यावेळेस ड्राईव्ह केलाय चेंडू मिड ऑन रिजन मध्ये, चांगला प्रयत्न फिल्डरचा, परंतु बॉल हातातून निसटलाय आणि त्याचा लगेच फायदा उचलला जातोय. 2 धावा या शेवटच्या बॉलवर. फलंदाज कुमारच्या बॅटमधून. कुमारने एकूण 9 धावांचं योगदान दिलं, 4 चेंडूचा सामना केला. 8 धावांचं योगदान दिलं, 4 चेंडूचा सामना केला. आणि संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलकावर 5 बाद 37. वीर तानाजी दापोडे संघानं नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आहे आणि 38 धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलंय आजच्या या पहिल्या मॅच मध्ये विजयासाठी आगरी राजा माहुल टीम समोर. लगेच हायलाइट्स टेन्स मूवीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत की कशा प्रकारे खेळ झालाय. या पहिल्या इनिंग्समध्ये वीर तानाजी दापोडे संघाची इनिंग समाप्त झाली. सुरुवातीपासून गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. शेवटच्या ओव्हरमध्ये जरूर चांगल्या धावा जोडल्या फलंदाजांनी. आपण आजच्या दुसऱ्या सामन्याच्या टॉसकडे जाणार आहोत. एकविरा मानकोली आणि घणसोली 11. वाईट लॉंग ऑनला चांगला झेल आणि फलंदाज फेल. अगला मुकाबला होने जा रहा है सोनार पाड़ा बनाम एकवीरा मानकोली. दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको तुरंत ही रिपोर्ट करना है. नितिन पाटिल विद्यमान नगर सेवक को देखा जा रहा है. उमा है वहां पर, मैजिक ऑफ भिवंडी जिनको आप एक्शन में देखेंगे. नरेश जादव भी है वहां पर. एकवीरा मानकोली की कैप्टन और सोनार पाड़ा की कैप्टन दोनों को टॉस के लिए रिपोर्ट करना है. आप सुबह के सत्र का मॉर्निंग सेशन महापौर चषक 2021 में पहला मुकाबला देख रहे हैं. 38 का लक्ष्य है.
देखिए अजय, डेथ ओवर में थोड़ी बहुत जो 8 रन बनाए कुमार ने वो थोड़े अच्छे लगते हुए, हालांकि लक्ष्य 38 का, लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि वीरताना जी दापोटे के पास भी बहुत अच्छी गेंदबाजी है। माहौल गांव, आपको अपने ओपनर्स भेजना है। गो अहेड, जिंदगी की चुनौती को स्वीकार कीजिए, चैलेंज को, और आगे बढ़िए, यही स्लोगन। अगदी बरोबर उल्लेख केलात आपण, गो अहेड, मागे वळून पाहू नका। आज अजय मौसम बहुत ही सुहाना है, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं और चमकदार क्रिकेट आप देख रहे हैं। आज तापमान भी उतना ज्यादा नहीं है। क्रिकेटला साजेसं असं वातावरण आहे चॅलेंज क्रिकेट ग्राउंडमध्ये। 38 धावांचं टार्गेट आहे, प्रतिषटक 7.60च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत। तसं पाहायला गेलं तर टार्गेट छोटं वाटतंय, सहज सोपं वाटतंय, परंतु लाईट बॉलने ही स्पर्धा खेळवली जात आहे, त्यामुळेच गोलंदाजांनी जर अचूक नियंत्रित गोलंदाजी केली तर फलंदाजांसमोर हे टार्गेट देखील मोठं असू शकतं। संकेत वैती और मंगेश वैती और कल्पेश वैती, ये दोनों वैती इस वक्त जा रहे हैं ओपन करने के लिए। हमारे साथ सचिन पवार है जो कि विकेट कीपर बैट्समैन रह चुके हैं चैलेंज के। हतीम कपासी इस वक्त ऑन फील्ड अंपायर हैं और उनके साथ देखना है जो मेन अंपायर है अमर मोहतो और हतीम कपासी, ये दोनों ऑन फील्ड अंपायर। खेल की शुरुआत हो रही है। फील्ड जो सजा दी गई है कवर में 30 गज के दायरे पे है दिनेश, शॉर्ट फाइन लेग पे एक खिलाड़ी है, शॉर्ट थर्मेन है, जबकि लॉन्ग ऑफ थोड़ा वाइड है। यहाँ पर दिनेश पाटिल है, दीनानाथ है 30 गज के दायरे पे। लॉन्ग ऑन पे खिलाड़ी है, मिड विकेट पे प्रीतेश है, टीम के कैप्टन। कल्पेश वैती सामना करने जा रहे हैं। पहली गेंद आने दिया था, हल्के हाथों से फ्लिक करते हुए मंगेश वैती खाता खोलते हुए 1 रन बिना किसी विकेट के। एक विराम अनकोली के कैप्टन और सोनार पाड़ा के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए, टॉस के लिए पहुंचना है। अब कल्पेश वैती सामना कर रहे गेंदबाज दीनानाथ का। दीनानाथ में ये खासियत है कि उनके पास काफी वेरिएशन है। इस मर्तबा कवर ड्राइव किया, हल्के हाथों से पुश करो और खुश रहो। दोनों बल्लेबाज एक एक से अपना खाता खोलते हुए। कॉन्फिडन्स दिसतोय दोन्ही फलंदाजांच्या बॅटिंगमध्ये। शांत सुरुवात, कारण टार्गेट जास्त मोठं नाहीये आणि दोघेही आपण पाहिले तर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत। विशेषतः मंगेश वैती मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण नेहमीच पाहत असतो। इस मर्तबा स्विच हिट किया है, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पे पहुंची, दूसरे के लिए निकल पड़े। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। थोड़ा अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेलने की कोशिश कर रहे मंगेश वैती। रणनीती स्पष्ट दिसते दोन्ही सलामीवीरांची। सुरुवातीच्या षटकांमध्ये अशा प्रकारचं क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं जाईल। फिल्डरच्या आजूबाजूला चेंडू ढकलायचा, सिंगलचं डबलमध्ये कन्वर्जन करायचं। ग्रामीण फॉर्मेट से आप मुकाबला देख रहे हैं। इस मर्तबा बहुत ही सुंदर फ्लिक स्ट्रोक, इंतजार किया, कलाइयों को मोड़ा ऑन साइड में 1 रन। खूप चांगली बॅटिंग। खरं तर गोलंदाज देखील फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय। फारसा वेग नाहीये दीनानाथकडे आणि वेट करून फटके खेळले जात आहेत। आतापर्यंत चांगल्या कंट्रोलमध्ये दिसलेत दोन्ही सलामीवीर। धावसंख्या झाली आहे 5।
5 पे पहुंचा है स्कोर। इस तरह की स्थिति में विकेट बहुत जरूरी रहता है। दीनानाथ इस मर्तबा स्वीप कर दिया है, फील्डर आए डीप में और जाल में फंस गए कल्पेश वैती। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे कोई गलती नहीं की थी, फ्रंट फुट पे आकर स्वीप शॉट खेला था। खरं तर टायमिंग छान होतं, परंतु गॅपमध्ये फटका खेळू शकले नाहीत आणि त्यामुळेच आपण पाहतोय की झेलबादच्या रूपात बाद होऊन तंबूत परततायत. जबरदस्त कॅच, अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ. थोडासा आणखी जर फिल्डर मागे गेला असता तर हा षटकार देखील झाला असता, परंतु अफलातून झेल पाहायला मिळाला. पहिलं यश आपल्या टीमला मिळवून दिलंय गोलंदाज दीनानाथने. दीनानाथ ने आखिरकार अपनी टीम को सफलता दिलाई और एक विकेट गिरा है। स्कोर बोर्ड पे रन है इस वक्त 5। एकवीरा मनकोली के कैप्टन आ चुके हैं। सोनारपाड़ा के कैप्टन, सोनारपाड़ा के कैप्टन अगर आए हो, अगला टॉस होने जा रहा है ग्रामीण से। दीनानाथ विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए आशा पाटिल नॉर्थ स्टैंड की तरफ से। सोनारपाड़ा के कैप्टन, शायद सोनारपाड़ा की टीम भी इंटर होती हुई। राइट आर्म ओवर द विकेट। इस मर्तबा छोटी बैकलिफ का इस्तेमाल, सामने खेलना चाहते थे, बल्ले का मुंह खुल गया, जड़ से लगी, गेंद गई शॉर्ट पॉइंट पर, 1 रन। चांगली सुरुवात केली होती सलामीवीरांनी. पहिले 4 चेंडूंवर त्यांचं नियंत्रण पाहायला मिळत होतं, मात्र एक आक्रमक फटका खेळण्याच्या नादात कल्पेश वैती संघनायक बाद झाले. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 1/6. टार्गेट आहे 38 धावांचं. 5 षटकांमध्ये हे 38 धावा विजयासाठी जोडायच्या आहेत आगरी राजा माहुल संघाला. अगला टॉस विद्यमान नगर सेवक नितिन पाटिल जी के हाथों से लिया जाएगा। एक ओवर बहुत ही किफायती ओवर किया दीनानाथ ने, जो कि विकेट टेकर गेंदबाज हैं। 6 रन और 1 विकेट। बचे हुए 4 ओवर में अल्पेश गायकवाड, ये बताइए कि जीतने के लिए 32 रन चाहिए। सबसे अनुभवी खिलाड़ी गेंदबाज राजन पाटिल को लगाया है। राजन का सामना करेंगे बैट्समैन महेश। राजन की गेंद बहुत खूबसूरत गेंद, कट करने की कोशिश की थी, थोड़ा लेट रिवेट रहा था बल्लेबाज का। बहुत खूबसूरत गेंद। राजन के पास काफी अनुभव है और छोटे रनअप से पहली गेंद में अपना एक्सपीरियंस झोंकते हुए राजन पाटिल। इस मर्तबा पंच किया, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, उछाल को काउंट नहीं कर पाए थे बैट्समैन। 1 रन जरूर आता हुआ 7 पे पहुंचा है स्कोर। लग रहा है कि छोटे टोटल पे भी अब कमर कस ली है। हालांकि माहौल की जो टीम है वो एक बड़ा नाम है और भिवंडी ग्रामीण में वीर तानाजी दापोडे एक बड़ा नाम है। राजन पाटिल स्विच हिट की कोशिश, कठिनाइयों में वहां पर आप दिनेश पाटिल पूरी तरह से चार्ज हो गए हैं, उत्साह बढ़ाते हुए। इस ओवर के बाद हम टॉस करेंगे। स्कोर है 7 रन। कमाल की बॉलिंग कर रहे हैं राजन पाटिल। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट फीचर बट ऑल्सो बेस्ट टीचर। इस मर्तबा उछाल दिया, गेंद हवा में और राजन को भेज दिया साजन के घर। मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन। हालांकि गेंद में कोई खराबी नहीं थी। ऑफ स्टंप के बाहर से क्रॉस बैटेड स्ट्रोक, मिड विकेट के ऊपर गेंद बल्ले से निकली, उस पर मोहर थी 6 रनों की। मंगेश वैती के बल्ले से ये सिक्सर आया है। 13 रन हो चुके हैं। राजन निकल के मारा है लेकिन बल्ले का मुंह खुल गया। खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पे गई। रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज। 2 रन आते हुए 15 पे पहुंचा है स्कोर आगरी राजा माहुल गांव का। अभी भी मैच बना हुआ है।
कमेंटेटर ओमकार शेट्टे जुड़ते हुए वेलकम। राजन, इस मर्तबा स्वीप करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, नीची गेंद रही थी, 1 रन स्कोर में आता हुआ। अभी भी मैच बराबरी पे चलता हुआ, 2 ओवर की समाप्ति, 16 रन हुए। अगले टॉस के लिए हम आपको लिए चलते हैं अजय गरत के पास। खेलने वाली टीमें सोनारपाड़ा स्पोर्ट्स और एकवीरा मांडकोली। इज ओवर टू अजय गरत। थँक्यू सो मच सिद्दीक बाबे। तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माननीय श्री नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे। खेळणाऱ्या टीम्स आहेत गावदेवी सोनारपाडा आणि एकवीरा मांडकोली। कॅप्टन अनिकेत सोनारपाडा संघाचे कॅप्टन आहेत। त्यांनी कॉल दिला हेड्स आणि तेच आलेलं आहे, हेड्स आलेला आहे। टॉस जिंकला आहे सोनारपाडा टीमच्या कॅप्टनने। टॉस तुम्ही जिंकलाय काय निर्णय? फिल्डिंग असेल। काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर कशा फिलिंग्स आहेत तुमच्या? काय सांगाल एकूणच महापौर चषकाबद्दल? खूप चांगला आयोजन आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल आयोजनाचा आम्ही आभार करतोय आणि खूप मजा येईल इथे खेळायला। थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा। आतिश, टॉस गमावलाय, थोडक्यात प्रतिक्रिया महापौर चषकाबद्दल? महापौर चषक तर खूप आयोजन छान आहे आणि इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। 5 षटकांची मॅच असणार आहे। एखादं पर्टिक्युलर टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना? टार्गेट तर काही सेट केलेलं नाही, पण जेवढे जास्त रन होतील तेवढे आमच्यासाठी प्लस पॉईंट होतील। थँक्यू सो मच, आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा। तर टॉस दुसऱ्या सामन्याचा झालेला आहे। टॉसमधून समाचार असा आहे की गावदेवी सोनारपाडा संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय। त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बॅक टू प्रियांशी स्टुडिओ। धन्यवाद अजय। इस बीच अगेन प्रीतेश की चिप करते हुए खाली क्षेत्र में लॉन्ग ऑफ से आए थे खिलाड़ी, जब तक उठाते 2 रन पूरे के। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं मंगेश वैती। ये देख रहे हैं कि फील्डर कहां कहां खड़े हैं। 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 18 रनों पे पहुंचा है। अगला मुकाबला सोनारपाड़ा वन द टॉस एंड दे चूज टू दी फील्ड फर्स्ट। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए प्रीतेश, इस मर्तबा गेंद को आने दिया था, हल्के से गेंद को टैप किया, कवर में 1 रन बना। दूसरे की कोशिश, क्या रनिंग बिटवीन द विकेट हो रही है। दोनों खिलाड़ी रन के लिए रन बन रहे। इट हैज बीन एक्स्ट्राऑर्डिनरी रनिंग बिटवीन द विकेट। जहां 1 रन था, 1 रन और चुरा लिया। मंगेश वैती बिल्कुल अकॉर्डिंग द सिचुएशन बल्लेबाजी कर रहे हैं। दीपेश माली को अगले मैच में आप एक्शन में देखेंगे। प्रीतेश, इस मर्तबा पुल और पावरफुल 6 रन। छोटी गेंद थी, बहुत जल्दी पढ़ लिया था। आइए देखते हैं क्या शॉट खेला मंगेश वैती ने। बहुत ऊंचे क्लास के बैट्समैन है। ये देखिए, इंतजार किया और वार किया। इसीलिए कहा जाता है कि मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क दोनों बहुत जरूरी रहता है। इस मर्तबा निकालने की कोशिश, अच्छा उछाल था गेंद में। किस्मत वाले रहे कि गेंद ने बल्ले का किनारा नहीं लिया। अच्छा उछाल था, ये देखिए, पीछा किया था, छेड़खानी की थी और मोमेंट भी रहा था टिप्पा खाने के बाद। अब मंगेश वैती दीवार बने हुए हैं। 26 रन हो चुके हैं। स्विच इट, शॉर्ट टर्मेन पे फिर रन, आप जाकर थ्रो लगा है। देखना है क्या कुछ हुआ है। तीसरे अंपायर की मदद ली है, हालांकि गेंद बाउंड्री के बाहर चली गई। तीसरे अंपायर को कॉल किया ऑनफील्ड अंपायर ने रन आउट के लिए। आप सभी को पता है कि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में सबसे पहले जो शिकार हुए थे वो सचिन तेंदुलकर थे, साउथ अफ्रीका टेस्ट मैच में स्नेल के थ्रो पर। और यहां पर टेनिस क्रिकेट में सबसे पहले चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे जो बैट्समैन आउट हुए थे तीसरे अंपायर में,
वो थे बीसीसी के विकेट कीपर इरफान मुल्ला, नगर अध्यक्ष चषक 2000। अल्ट्रा स्लो मोशन में दिखाया जा रहा है, कमाल की टेक्नोलॉजी को यूज कर रही है प्रिंस मूवीज, किंग ऑफ टेलीकास्ट। देखना है कि तीसरे अंपायर का निर्णय क्या आता है। तीसरे अंपायर के अभी भी निर्णय की प्रतीक्षा दूसरे एंगल से दिखाया जा रहा है। बहुत सुंदर टेलीकास्ट। जिस तरह मैंने बताया कि सबसे पहले तीसरे अंपायर को भी यूटिलाइज टेनिस क्रिकेट में लेजेंड ऑफ भिवंडी विलासर और चैलेंज स्पोर्ट्स ने नगर अध्यक्ष चषक 2000 में किया था, और सबसे पहले शिकार हुए थे बीसीसी के विकेट कीपर बैट्समैन इरफान मुल्ला। ये देखिए लाल बत्ती जलती हुई, बैट्समैन को जाने का इशारा। स्कोर अभी भी रुका हुआ है 26 रन 26। अभी भी दिनेश पाटिल बहुत कोशिश कर रहे हैं, राजन पाटिल उत्साह बढ़ा रहे हैं। तीसरे अंपायर की मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, गेंद रन हो चुके हैं। अगला मुकाबला शॉर्ट थर्ड मैन पे फिर रन रायगढ़ बनाम थाना ही होने जा रहा है लगभग। हो चुके हैं मनकोली बनाम सोनारपाड़ा। प्रीतेश नए बैट्समैन बल्लेबाजी को आए, कल्पेश माहुलकर, जबकि सामना करने जा रहे महेश। इस मर्तबा ऑन द राइज, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। क्या शॉट खेला है ऑन दी अप। जब आप ओमकार ऑन दी अप जब आप शॉट खेलते हैं तो आपका जो सिर है वो काफी स्थिर होना चाहिए। Delightful stroke, cracks it past the extra cover all the way to the boundary, right on the Priyansh studio for 4। 30 पे पहुंचा है स्कोर। अब धीरे धीरे जीत की तरफ जाती हुई अगड़ी राजा माहौल, अगड़ी राजा माहौल गांव मार्चिंग टूवर्ड्स टू द विक्ट्री। इस मर्तबा ऑन द राइज, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। ओवर द विकेट गेंदबाजी की तैयारी में है इस वक्त राजन पाटिल। 12 गेंदों में कितने रन चाहिए? 8 रन। ऐसा नहीं कि मुकाबले की जान निकल गई हो। राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मर्तबा जगह दी थी, कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। नजाकत ज्यादा और ताकत कम। क्या शॉट खेला है, बल्ला बिल्कुल रोल करता हुआ, और इस तरह के शॉट जो टेनिस क्रिकेट में छुप गए थे वो सामने आते हुए। सदाबहार स्ट्रोक, एवरग्रीन शॉट कहा जाता है, क्लासिकल कट शॉट। इस मर्तबा पुल और पावरफुल गेंद मैदान के बाहर, वीर तानाजी दापोडे महापौर चषक 2021 के बाद। तो कॉन्ग्रेचुलेशन अगली राजा माहौल गांव एंड हार्ड लक वीर तानाजी दापोडे। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, जिन्होंने पहले गेंदबाजी भी बहुत अच्छी की और 6 रन बनाए। 2 ओवर में उन्होंने सिर्फ 5 रन दिए, 9 रन दिए, 4 विकेट लिए। वो है महेश मांडवकर। महेश मांडवकर इज द मैन ऑफ द मैच। यस, महेश मांडवकर को हम नितिन पाटिल के हाथों से ट्रॉफी और चेक देने जा रहे हैं। महेश मांडवकर played a fantastic all-round performance। ये समरी बताई जा रही है मैच की, किस तरह 37 बने थे और किस तरह बल्लेबाजी भी, कमाल की बल्लेबाजी मंगेश वैत्ती ने की। दोनों टीमें एक दूसरे को मिलती हुई। मैन ऑफ द मैच के लिए
यस, आपका राउंड आज ही है, इस बात का ध्यान रहे। माहौल गांव, आइए नितिन पाटिल के शुभ हाथों से हम सबसे पहले उन्हें चेक दे रहे हैं, कैश का लिफाफा दिया जा रहा है। टेलीकास्ट टीम आपको कवरेज देना है, मैन ऑफ द मैच दिया जा रहा है। टेलीकास्ट टीम, यस, ये कैश प्राइज और ये खूबसूरत ट्रॉफी, वेल प्लेड मैच एंड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मैच। माहौल गांव आगड़ी राजा, आपका आज ही मैच है, जो मैच नंबर 7। आपको ऑर्गेनाइजिंग कमेटी